ही दृश्य तुम्ही पुढारीवरती पाहू शकताय। विमान टेक ऑफ झाल्यानंतर आगीचे लोट कशा प्रकारे दिसतायत आणि यातून हा अपघात किती मोठा असू शकतो याचा अंदाज आपण लावू शकतो। अग्निशमन दलाकडून युद्ध पातळीवरती बचाव कार्य सुरू आहे। नेमकं काय घडलंय आपण बघूयात। तर कशा प्रकारे हा अपघात झालाय हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय। एअर इंडियाचं विमान टेक ऑफ होतानाच कोसळलं आणि तांत्रिक बिघाडामुळे सर्वत्र आगीचे लोट, धुराचे लोट आपण पाहू शकतोय आणि महत्त्वाचं म्हणजे रहिवासी भागात हे विमान कोसळल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळेच जीवितहानीचा आकडा मोठा असू शकतो असंही बोललं जातंय। उड्डाण केल्यानंतर लगेचच अगदी 9 ते 10 सेकंदात हे विमान कोसळलं। हे ग्राफिक्स आपण पाहू शकतो। या ग्राफिक्सच्या माध्यमातून कशा प्रकारे हा अपघात घडला असेल आणि या अपघाताची दाहकता नेमकी कशी असेल हे आपण बघू शकतोय। अहमदाबादच्या मेघानी नगरमध्ये अगदी टेक ऑफ केल्यानंतर 9 ते 10 सेकंदात कशा प्रकारे हा अपघात घडला हे आपण पुढच्या स्क्रीनवरती पाहत होतो। आणि महत्त्वाचं म्हणजे या विमानात 242 प्रवासी होते। लंडनला जाणारे हे विमान होतं आणि 9 ते 10 सेकंदात हे विमान कोसळलेलं आहे। अग्निशमन दलाकडून युद्ध पातळीवरती बचाव कार्य सुरू आहे। रहिवासी भागात हे विमान कोसळल्यामुळे काही प्रमाणात गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। टेक ऑफच्या वेळीच या विमानाचा अपघात झाला आणि तांत्रिक कारणामुळे, तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचं समोर येतंय। विमानात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी असल्याचंही समोर येतंय। त्याचबरोबर आता पुढील सूचना मिळेपर्यंत अहमदाबाद विमानतळ बंद राहणार आहे। गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे, मोठा अपघात झालाय आणि ही दृश्य तुम्ही पुढारीच्या स्क्रीनवरती पाहू शकताय। खरं तर रहिवासी भागात हे विमान कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात काहीसं गोंधळाचं वातावरण पाहायला मिळते। 700 फुटावरून हे विमान कोसळल्याची माहिती समोर येते। अहमदाबादच्या मेघानी नगरमध्ये विमान कोसळलंय। राहू दे अशी परमेश्वरला विनंती आहे आणि त्या दृष्टीने बचाव कार्य केंद्र सरकारकडे, राज्य सरकारकडे सुरू आहे। खरं तर आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते रुपाणीजी सुद्धा त्या विमानात होते अशी प्राथमिक माहिती आहे। पण अत्यंत दुर्घटना वाईट आहे। प्रचंड मोठा शोक हा संपूर्ण देशामध्ये आहे आणि अशा दुर्घटना कशामुळे झाली हे जरा तपासाचा भाग आहे। पण मला वाटतं की फारच वाईट दिवस आहे आणि फारच दुःखाचा दिवस आहे। बच्चू कडू गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत, तर त्यांच्या आंदोलनाची सरकारने नेमकी काय दखल घेतलेली आहे त्या संदर्भात त्या बैठकीचं आयोजन केलं जाणार आहे। मी मागचे 3 दिवस बच्चू कडूंशी बोलतो आहे। 2दा-3दा आमचे जिल्हाधिकारी त्या ठिकाणी स्वतः जाऊन आले आहेत, त्यांना सूचना दिल्या आहेत। बच्चू कडूंची जी मागणी आहे की जी काही अपंग सामाजिक न्याय विभाग, अपंग कल्याण विभाग आणि रोजगार हमी विभाग, काही पशुसंवर्धन विभाग 17-18 तर मोठी अपडेट आहे की अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलंय। विमान कोसळल्यानंतरचे काही व्हिडिओ समोर आलेत। या व्हिडिओमध्ये फक्त धुराचे लोट दिसतायत। धुराचे लोट पाहून विमानाचा अपघात किती मोठा याचा अंदाज आपण लावू शकतो। अद्याप मात्र नेमकी जीवितहानी किती झाली याची काही माहिती मिळालेली नाही। हे विमान टेक ऑफ करतानाच कोसळलं असल्याचं बोललं जातंय। या विमानात एकूण 242 प्रवासी होते असंही सांगितलं जातं। यामध्ये माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी असल्याची ही माहिती मिळते। मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची भीती आता व्यक्त केली जाते। तर मोठे अपडेट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबादकडे रवाना झाल्याची माहिती समोर येते। मोठ्या विमान अपघातानंतर आता घडामोडींना वेग आलाय। अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रवाना झाल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी महत्त्वाचे अपडेट आपण बघतोय की अहमदाबादच्या मेघानी नगरमध्ये हे विमान कोसळलं आणि यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबाद च्या दिशेने रवाना झाल्याचं पाहायला मिळते। ते घटनास्थळी जातील, पाहणी करतील आणि या विमानात एकूण 242 प्रवासी होते। लंडनला जाणारं हे विमान कोसळल्याची माहिती आहे। हे विमान कशा प्रकारे कोसळलं याचे दृश्य आपण पुढारीच्या स्क्रीनवरती बघू शकतोय। रहिवासी
भागात हे विमान कोसळल्यामुळे काहीसं गोंधळाचं वातावरणही पाहायला मिळते। टेक ऑफच्या वेळीच या विमानाचा अपघात झाल्याचं समोर आलंय। तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झालेला आहे। त्याचप्रमाणे गृहमंत्री अमित शहांनी देखील गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबादच्या दिशेने रवाना झाल्याचं पाहायला मिळतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना झाल्याचं पाहायला मिळतंय। सध्या सर्वात मोठी बातमी समोर येते। अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलं आणि यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना झाल्याचं पाहायला मिळतंय। विमानामध्ये 242 प्रवासी होते। तसंच हे विमान रहिवासी भागात कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त होतीये। गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे आणि यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा आता अहमदाबादकडे रवाना झाल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाचे अपडेट आपण बघतोय की अहमदाबादमध्ये ही मोठी विमान दुर्घटना घडली आहे। यामध्ये माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी सुद्धा विमानात असल्याची माहिती समोर येते। एकीकडे गृहमंत्री अमित शाह यांनी सुद्धा गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधलाय, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना झाल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाचे अपडेट आपण बघतोय। सर्वात मोठी बातमी आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबादकडे रवाना झालेत। गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे। विमान कोसळण्याचं नेमकं कारण काय हे अद्याप समोर आलेलं नाहीये। मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची भीती आहे। दुपारी 1:17 या विमानाने उड्डाण केलं होतं। उड्डाण केल्यानंतर लगेचच हे विमान कोसळलं। अगदी 9 ते 10 सेकंदात हे विमान कोसळलं। विमानात 2 मुलांसह 232 प्रवासी होते, तर 700 फुटावरून विमान कोसळल्याची माहिती आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा अहमदाबादकडे रवाना झाल्याचं पाहायला मिळते। ते घटनास्थळी जातील, पाहणी करतील आणि महत्त्वाची अपडेट म्हणजे की पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विमान अपघाताचा आढावा घेतला जातोय। अहमदाबादच्या मेघानी नगरमध्ये हे विमान कोसळले। रहिवासी भागात विमान कोसळले। तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळले आणि एअर इंडियाचे प्रवासी विमान हे रहिवासी भागात कोसळल्याची दुर्घटना घडली आहे। लंडनला जाणारे विमान कोसळल्याची माहिती आहे। पुढारीच्या स्क्रीनवरती तुम्ही विमान कोसळतानाची ही दृश्य बघू शकता। अपघातग्रस्त विमानात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी असल्याची सुद्धा शक्यता व्यक्त केली जाते। बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे। तर अहमदाबादचे रहिवासी वासुदेव तिळवे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। मोठ्या प्रमाणात आपण बघतोय की गोंधळ निर्माण झालाय। रहिवासी भागात हे विमान कोसळलंय। काय तुमचा काय अनुभव आहे? असं आहे की जे कळलं त्याच्याप्रमाणे एअर इंडियाचं फ्लाईट 171 हे इकडनं अहमदाबादवरून नॉनस्टॉप फ्लाईट गेटविच जे लंडनचं दुसरं एअरपोर्ट आहे त्यातर्फे निघालेलं, पण जसं टेक ऑफ केलं तसं अचानक फ्लाईट ते ऑल्टिट्यूड पकडलेलं नाहीये आणि ते खाली येऊन एक रहिवासी स्थानावर क्रॅश झालेलं आहे। त्याच्यात 230 पॅसेंजर्स होते आणि माझ्या हिशोबाने 12 क्रू मेंबर्स आणि पायलट होते, म्हणजे 242 लोक त्या फ्लाईटवर असण्याची संभावना आहे। आता सध्या तरी जे स्थिती आहे त्याच्यात काही कळण्यासारखं नाहीये तोपर्यंत फायनल आपल्याला गव्हर्नमेंटकडून ऑथॉरिटीजकडून कळत नाही। त्याच्यात पूर्वीचे मुख्यमंत्री रुपाणी साहेब पण होते आणि जे ऐकलं त्याच्याप्रमाणे ते गंभीर स्थितीत आहेत सध्या हॉस्पिटल। खरं तर बचाव कार्य युद्ध पातळीवरती सुरू आहे आणि हे रहिवासी भागात विमान कोसळल्यामुळे त्या ठिकाणी कोणती अशी शासकीय रुग्णालये आहेत आणि काय म्हणजे लोकांना कशा प्रकारे रुग्णालयात दाखल केलं जाते, कुठल्या रुग्णालयात दाखल केलं जाते, तशी त्या ठिकाणी त्या भागाची तशी स्थिती आहे का? तिकडे सिव्हिल हॉस्पिटल आहे आणि तिकडे सगळे एमर्जन्सी सर्व्हिसेस एकदम टाइमवर पोहोचलेले आहेत। सिव्हिल हॉस्पिटल एकदम जवळच आहे, तिकडे शिफ्ट करण्यात आलंय। भरपूरशे प्रायव्हेट हॉस्पिटल्सने पण सांगितलेलं आहे की ते पॅसेंजर्स जे पण इंजर्ड असतील त्यांना तिकडे शिफ्ट करता येतं, म्हणून त्या बाबतीत तर काही हे प्रश्नच नाहीये। आता नुसतं एवढंच बघायचं आहे की सध्या जे इंजरीज सांगितल्या गेल्या त्याच्यात किती क्रिटिकल आहेत आणि किती डेथ्स आहेत ते आपल्याला साधारणतः टाइम गेल्यानंतर हळूहळू आपल्याला कळेल की ऑथॉरिटीज जेव्हा आपल्याला ते प्रेस कॉन्फरन्स करतील आणि ते सांगतील त्याप्रमाणे आपल्याला कळेल।
बाकी सगळे ब्लड डोनेशन, ब्लड कॅम्प आणि सगळं चालू आहे सध्या तिकडे. आणि ते तिकडे तसं काहीच काळजी हे नाहीये. एमर्जन्सी सर्व्हिसेस सगळ्या डिप्लॉइड आहेत आणि सगळं नीट काम नीट चालू आहे त्यांचं त्या बाबतीत. आजूबाजूच्या परिसरावरती याचा काय परिणाम झालाय? पण ते सगळे शॉक मध्ये आहेत सध्या, कारण की असं म्हणजे अहमदाबादमध्ये प्लेन क्रॅश मला आता सध्या तरी आठवत नाही झालेलं, पण भरपूर पूर्वी माझ्या हिशोबाने 1980 साली या काहीतरी असणं त्या काळी झालं असेल. पण आता सध्या सगळ्यांना शॉकमध्येच आहेत सध्या, कारण की अचानक झालेलं आहे. हे इंटरनॅशनल फ्लाईट होतं एअर इंडियाचं, जे इकडनं लंडनला डायरेक्ट जातं आणि हे फ्लाईट साधारणतः फुलच असतं, कारण की हे नॉनस्टॉप फ्लाईट असतं लंडनसाठी. आणि इकडनं म्हणजे बघितलं गेलं तर फुल जातच हे फ्लाईट. तर सगळे आता सध्या तरी आजूबाजूला जर बघितलं तर लोक स्टॉक मध्ये आहेत. तर आता ते वासुदेवजी, ज्या भागात हे विमान कोसळले त्या भागात लोकांची वर्दळ किती प्रमाणात आहे, की यावरून आपण अंदाज लावू शकतो की नेमकी तिथली परिस्थिती काय असू शकते? हे रहिवासी ह्याच्यावर पडलं आहे सध्या असं म्हटलं जातं. आणि ते मला वाटतं की कुठलं तरी हॉस्टेलचं मेस होतं, त्याच्यावर कुठे झाडात या काहीतरी अडकून ते पडलेलं आहे. तर आता तिकडे किती हानी झाली आहे जमिनीवर हे आपल्याला आता आयडिया येणार नाही. की माझ्या हिशोबाने हळूहळू जसं की न्यूज अजून अपडेट येत राहील तसं आपल्याला कळेल. धन्यवाद वसुदेवजी, तुम्ही त्या ठिकाणची माहिती आम्हाला पुढारी न्यूजला दिलीत. तर मोठा अपघात घडलाय गुजरातच्या अहमदाबादमध्ये हे विमान कोसळलंय. एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळल्याचं पाहायला मिळतंय. युद्ध पातळीवरती त्या ठिकाणी बचाव कार्य सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. मेघानीनगरच्या रहिवासी भागात हे विमान कोसळलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा अहमदाबादकडे रवाना झालेले आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे. या विमानात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी असल्याची सुद्धा माहिती समोर येते. मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जाते, कारण हे विमान रहिवासी भागात कोसळले. त्यामुळे काहीसा गोंधळ अहमदाबादमध्ये ज्या ठिकाणी हे विमान कोसळले त्या भागात निर्माण झाल्याचं पाहायला मिळते. उड्डाण केल्यानंतर लगेचच अगदी 9 सेकंदात हे विमान कोसळलंय. विमानात 2 मुलांसह 232 प्रवासी होते. अहमदाबादहून लंडनला जाणारं हे विमान होतं. हे विमान अवघ्या 9 सेकंदात कोसळल्याचं समोर आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता अहमदाबादला रवाना झालेत. पंतप्रधान मोदींकडून विमान अपघाताचा आढावा घेतला जातोय.